नमस्कार मित्रांनो, आणि हे बघा आमचा बर्थडे बॉय. आज आहे याचा बर्थडे. दक्ष, मग आज पार्टी? हां. काय आहे आम्हाला? बिर्याणी. व्हेज बोलला आधी बिर्याणी. तर आज दक्षा बर्थडेचा ब्लॉग आहे हा. आणि आता वाजलं 5. आता 6 वाजता याच्या बर्थडेची तयारी चालू होईल आणि मग आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार. सगळ्यांना आता आम्ही परत आलेलो आहे ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आधी आम्ही सांगितलं की आम्ही दक्षा बर्थडे आज, आणि आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या मंदिरात, कारण आज आहे अधिक महिन्याचा शेवटचा दिवस. तर अधिक महिन्यात असं म्हणतात की देवाच्या मंदिरात जायचं असतं, आणि एकाही मंदिरात गेलो नाहीये. एकाही मंदिरात गेलेलं नाही, म्हणून आता आम्ही स्वामींच्या मंदिरात जाणार आणि बर्थडे बॉयला घेऊन जाणार आहे. आणि बर्थडे बॉयची मम्मी पप्पा त्याचं डेकोरेशन करणार. अरे तुम्ही या ब्लॉग मध्ये बनणार आहोत कारण केक मम्मी पप्पा बोलतात खूप भारी आपण घे, आणि कमेंट मध्ये जरूर सांगा, गेस करा कुठला केक असेल. असं ऑप्शन्स दे की त्यांना थोडी माहिती आहे. कार्टून असेल, मूवी असेल करणार, नाहीतर व्हेकल्सचा असेल. हो ठीक आहे. व्हेकल्स किंवा कार्टून मधून तुम्ही गेस करू शकता. मूवी कसं काय असणार? मूवीचा पण अच्छा. पण असेल. ठीक आहे. आणि या कुठलं तरी प्लेअरच्या कशाचा असेल, टॉयचा. तर तुम्ही गेस करा असं हा म्हणतोय. आता हा ब्लॉग आम्ही कंटिन्यू करतो. आता मंदिरात जातो आणि मग तिथून आल्यानंतर दक्षा बर्थडेचं. सरक सांगितलं. तर जसं की आम्ही सांगितलं की अधिक महिन्यात आम्ही कोणत्याच मंदिरात गेलो नव्हतो, तर म्हणून आम्ही स्वामींच्या मंदिरात आलो. तर तिथं दक्ष ह्या कुत्र्याला आवाज देत होता. असं तो म्हणतो की स्वामींच्या मंदिरातले कुत्रे खूप छान असतात, क्यूट असतात. मग त्याने आवाज दिला, मग आम्ही त्याचं थोडंसं लाड वगैरे केला. आणि नंतर याला फुलं आणायला लावले आणि टोपली दिली आणि फुलं देऊन आला. मग नंतर पिशवीत परत घेऊन आला. मग दर्शन वगैरे घेतलं. मग आम्ही आरती केली. आरती आम्हाला भेटली 6 वाजता, आणि आरती करून जप वगैरे करून मग आम्ही घरी आलो. मग होता दक्षा बड्डे. तर दक्षा बड्डे सेलिब्रेट केला. आणि मग अजून तुम्हाला गिफ्टचा आम्ही जे त्याला गिफ्ट भेटले त्याचासुद्धा व्हिडिओ टाकल हा व्हिडिओ झाल्यानंतर.